सातारा जिल्ह्याचा रिकव्हरी रेट घटला। रविवारी रात्री 86 रिपोर्ट पॉझिटिव्ह। दिवसभरात केवळ एका नागरिकास डिस्चार्ज। 10 जणांचे नमुने पाठवले तपासणीला। सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा घटताना दिसत असला तरी जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ही गत काही दिवसात कमी होताना दिसत आहे। गत आठवड्यात जिल्ह्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजे रिकव्हरी रेट 95% पेक्षा अधिक होते, त्यामध्ये घट होताना दिसत असून रविवारी दिवसभरात केवळ एका नागरिकास डिस्चार्ज देण्यात आला आहे। यामुळे जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 93.65% इतका खाली आला आहे। तर दिवसभरात 10 जणांचे नमुने तपासणीकरिता पाठवण्यात आले आहेत। तर रात्री आलेल्या रिपोर्टनुसार क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालय लॅब येथील 476 नमुन्यांपैकी 44 नमुने बाधित, खाजगी लॅब 100 नमुन्यांपैकी 17 नमुने बाधित, अँटीजन टेस्ट 204 नमुन्यांपैकी 25 नमुने बाधित, असे सर्व मिळून 780 नमुन्यांपैकी 86 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत। जिल्ह्यात आजपर्यंत 2,66,782 नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी 53,577 बाधित आढळले आहेत। तर 50,177 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे। 1,768 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। जिल्ह्यात सध्या 1,632 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। रविवारी रात्री पॉझिटिव्ह आलेल्या 86 रिपोर्टची सविस्तर माहिती उद्या पहा मुक्तागिरी न्यूजवर।